तर शेवटची मॅच या स्पर्धेमधील आजच्या दिवसातील पहिला दिवस आणि शेवटचा हा सामना आपण पाहतोय. कौस्तुभ प्रतिष्ठान शही संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी आणि आई गावदेवी गोठेगर बी हा संघ क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना मैदानाच्या आतमध्ये संध्याकाळचं सत्र पुन्हा एकदा उपस्थित मान्यवरांचं उपस्थित प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. धर्मवीर चषक 2021 चला सलामीची जोडी मैदानावरती. हॅलो 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 माईक हॅलो माईक चेक हॅलो हॅलो. चला सलामीवीर फलंदाज कौस्तुभ प्रतिष्ठान शही संघ आजच्या दिवसातील शेवटची मॅच हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2021 ही मॅच 4 षटकांची असेल याची नोंद घ्या. दोन्ही संघ सलामीची जोडी मैदानावरती पराग आणि निखिलला आपण पाहतोय. पहिलं सत्र यावेळेस धर्मवीर चषक 2021 दैदीप्यमान सोहळा या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. शहापूर शहरातील आणि शहापूर तालुक्यातील एक दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. धर्मवीर चषक शेवटची मॅच अंतिम सामना. एका बाजूला गावदेवी गोठेगर बी आणि दुसऱ्या बाजूला कौस्तुभ प्रतिष्ठान शही संघ. सलामीची जोडी मैदानावरती येते. नक्कीच दोन्ही संघासाठी विश ऑल द बेस्ट. लाख लाख शुभेच्छा आयोजकांच्या वतीने. चला सामना लगेच स्पीडअप करा. पंच निरंजन सावंत सर, स्क्वेलिकचे पंच अभय पाटोळे सर. पहिले षटक आपण पाहतोय गोठेगर बी संघाच्या वतीने अतिशला पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले. शेवटची मॅच अंतिम सामना यावेळेस स्वागत करत असताना दोन्ही संघाचं. इथे यावेळेस पहिलाच बॉल अतिशा बाची कडा. इथे चेंडू करंगळत राहिला पॉइंटच्या दिशेने. आपण पाहतोय कव्हर पॉइंटला एक धाव इथे संघाच्या वतीनं स्वतःचं व संघाचं खातं या दरम्यान खुलं होत असताना आपण पाहतोय. एक या धावसंख्येनं स्ट्राईकला आपण पाहिलं परागला मात्र पहिला चेंडू नक्कीच प्रश्न विचारून गेला. गोलंदाज आपण पाहतो अतिशला भन्नाट वेग. नक्कीच गोठेगर बी संघाचं हे अस्त्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. इथे यावेळेस लाईन चांगली आहे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील परंतु यावेळेस येतो चेंडू डॉट. नक्कीच चांगली गोलंदाजी होती. पहिला चेंडू नक्कीच संभ्रमात टाकणारा होता फलंदाज परागला. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतो निखिलला. यावेळेस हा देखील चेंडू येतो डॉट. एका धावेवरती समाधान व्यक्त करावा लागतंय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त एकच धाव. पहिले षटक आणि या पहिल्या षटकामध्ये अत्यंत सुरेख वापर गोलंदाजी मार्क होती अतिशचा. इथे यावेळेस स्टॉपेज. चेंडू जाईल यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीने
संघाची धावसंख्या धावफलकावरती 2. एक चांगली स्पर्धा आणि चांगलं क्रीडांगण आपण पाहतोय. शहापूर तालुक्यातील एक भव्य दिव्य आयोजन. आदरणीय विजयजी भगत यांच्या संकल्पनेतून यांच्या स्वप्नातील साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस चेंडू मात्र बॅटची कडा घेतोय. पुन्हा एकदा चेंडू पॉइंटच्या दिशेने घरंगळत आपण पाहतोय इनफिल्ड मध्ये. तोपर्यंत एकच धाव एका धावेच्या मदतीने सातत्याने सिंगल सिंगल आणि सिंगल आपण पाहतोय. क्रिकेटची लाईफलाईन इथे मात्र यूज केली जाते. पहिल्या षटकामध्ये कोणत्या प्रकारचा बॅटचा फेस खोलू दिला जात नाहीये गोलंदाज आतिशच्या माध्यमातून. इथे यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक होते यावेळेस चांगला असेल. नाणेफेकीचा निर्णय यावेळेस आपण पाहिला तर कौस्तुभ प्रतिष्ठान शहीद संघाच्या बाजूने लागला. प्रथम फलंदाजी स्वीकारली परंतु आता मात्र परिस्थिती गंभीर असेल. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना आतिशने एक लाजबाब षटक फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. परिस्थिती गंभीर आहे आणि या गंभीर परिस्थितीमध्ये आता मात्र फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हरीश आणि निखिलला परागला खंबीर राहणं गरजेचं असेल. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील. येस इट इज आउट. वन मोर विकेट डाऊन. लेग बिफोर विकेट. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आतिशचा आपण विचार केला तर 2 गडी बाद केलेत. एक चांगली गोलंदाजी फक्त 3 धावा खर्च करत असताना एक दर्जेदार षटक आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र परिस्थिती गंभीर आहे. नक्कीच परिस्थिती नाजूक स्थितीमध्ये नक्कीच नाणेफेकीचा कौल कदाचित जिंकला असेल शहीद संघाने. आता मात्र संघ नायकाला मात्र विचार करायला भाग पाडतोय. अक्षरशः यावेळेस या मॅच मध्ये गावदेवी गोठेकर बी संघ धावसंख्या फलकावरती फक्त 3 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 यावेळेस मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात गोलंदाज JP ज्याने मागचं षटक मागच्या मॅचचं एक जबरदस्त स्पेल त्यांनी हाताळला आणि तिथे अविनाश 11 तुते या संघाला परास्त करण्यात अक्षरशः भाग पाडलं. यावेळेस तोच JP इथे यावेळेस त्याच्या बॉल वरती केलेलं आक्रमण. चेंडू सरळ जाईल लॉंग लेग सीमारेषे बाहेर. 1 बाउंस. चेंडू फरार. 4 धावांकडे येणारा धर्मवीर चौकार. थँक्यू. अखूट टप्प्याचा बॉल नक्कीच अगदी दिशा दिली आहे आणि चेंडू भिरकावून दिलाय. त्यावेळेस परागने सलामीला मी का आलोय याचं ज्वलंत उदाहरण दाखवत असताना आपल्या संघासाठी आणि संघाने जबाबदारी माझ्यावरती का दिली आहे हेच दाखवत असताना यावेळेस और पिच बॉल क्षेत्ररक्षक घेत आहेत. एक सोपा सेट इथे मात्र मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने टीपला जाईल. फलंदाज पराग टाकेल इथे संपुष्टात येतोय.
या तालुक्यामध्ये का ओळखला जातोय याचं उदाहरण इथे मात्र दाखवत असताना एक जबरदस्त गोलंदाजी या पहिल्या सत्रामध्ये 4 षटकांची मॅच असताना षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती तयार यावेळी जेपी 7 धावा धावफलकावरती इथे यावेळेस लेफ्ट हँडेड बॅट्समन पुन्हा एकदा मिस टायमिंग झालंय फलंदाज होतात बाद शहीद संघाला जर कदाचित गोलंदाजी केली असती कमी धावसंख्येवरती प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचं काम करायचं होतं यावेळेस ऑन साइडला आपण पाहतोय फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने दुसरी धाव घेण्यासाठी मात्र यावेळेस तत्पर असतात आणि 2 धावा अगदी चित्ताच्या वेगाने एकवटल्या जात आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट या मिळतील 2 धावा 2 धावेच्या मदतीने संघाचा धावफलक वृद्धिंगत होत असताना 9 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरा जेपीचा आपण पाहतोय इथे यावेळेस फटका चांगला आहे चेंडू सरळ जाईल यावेळेस ऑन साइडला धमाका धूम धडाका होत असताना पहिला धर्मवीर षटकार अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना नक्कीच मागच्या बाजूला जे प्रेक्षक त्यांना विनंती असेल आपण कोणत्याही पडद्यावरती बसायचं नाही याची नोंद घ्या नक्की फलकावरती 15 धावा षटक क्रमांक यावेळेस जेपीचा आपण पाहतोय जेपी वरती आक्रमण इथे नक्कीच चांगली लाईन समर डिलिव्हरी अगदी खालोखाल चेंडू आपण पाहतोय कमी गतीचा कमी उंचीचा चेंडू यावेळेस फेकला गेलाय चेंज ऑफ पेस व्हेरिएशन दाखवत असताना गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय जेपी षटक क्रमांक दुसरं संपन्न आणि यावेळेस 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 7.50च्या सरासरीने 15 धावा धावफलकावरती टीम कौस्तुभ प्रतिष्ठान शही संघाची आपण पाहतोय स्कोर कार्डवरती 4 बाद 15 धावा हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक सर्व खेळाडूंचं उपस्थित मान्यवरांचं आणि नक्कीच उपस्थित प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत चालू असलेली लढत उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांसाठी आजच्या दिवसातील दिवस क्रमांक पहिला आणि या पहिल्या दिवसातील ही शेवटची आणि अंतिम लढत आपण पाहतोय एका बाजूला गावदेवी गोठेकर बी आणि नक्कीच दुसऱ्या बाजूला कौस्तुभ प्रतिष्ठान शही या 2 टीम मध्ये चालू असलेला हे द्वंद्व युद्ध आपण पाहतोय मैदानावरती षटक क्रमांक 3 आदित्य इथे यावेळेस अतिशय चांगला फटका स्क्वेअर कटचा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात इनफिल्ड मध्ये चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण धावा इथे मात्र रोखण्याचं काम करता येतं गोठेकर बी संघ एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना एक कमी धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवरती फक्त आणि फक्त 16 धावा गोठेकर बी संघाच्या विरोधात तुम्हाला 40+ धावसंख्या जरूर बनवावी लागेल तरच तुम्ही या मॅच मध्ये फाईट करू शकाल एक ताकदीचा संघ म्हणून ओळखला जातोय गावदेवी गोठेकर बी यावेळेस ब्लास्ट होतोय चेंडू सरळ जाईल स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच
चेंडू जाईल आउट टॉप दी पार्क. षटकार. आगाज करावा लागेल धावसंख्येला. इथे मात्र पुढे नेण्याचं काम करावं लागेल. मिडल ऑर्डर मध्ये मात्र आपण पाहतो राकेश आणि नितीन ही जोडी मैदानावरती आहे. सुरुवातीला 4 फलंदाजांचा विचार केला तर स्वस्तामध्ये परतलेत आणि इथे मात्र मिडल ऑर्डर मध्ये एक चांगली पार्टनरशिप करणं फार गरजेचं असेल. यावेळेस वाईड बॉल आउटसाइड दिले एक स्टंप. पंचांचा इशारा येतो यावेळेस. निरंजन सावंत सर ही सांगत असताना स्वेर चेंडू. धावसंख्या फलकावती 23. षटक क्रमांक 3. इथे यावेळेस लाईन चांगली आहे. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. षटक क्रमांक 3. जरी चेंडू खराब गेला असेल तरी मात्र इथे कमबॅक करण्याची धमक यावेळेस आदित्य दाखवत आहेत. या 3ऱ्या षटकामध्ये गोठेगर बी संघाच्या वतीनं 3रं षटक वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत. स्ट्राइक एंडला राकेश. इथे यावेळेस फलंदाज बाद होत आहेत. क्लीन बॉल. फर्निचरचे मात्र उद्ध्वस्त केलंय. जो राकेश बाद होतोय नक्कीच आपण पाहिला. राकेशच्या बॅट मधून 2 षटकार आपण पाहिले होते. एक चांगली सुरुवात करून देत असताना धावसंख्येला मात्र कुठेतरी गती प्राप्त करून देण्याचं काम त्या राकेशने केलं आणि त्या राकेशला मात्र अगदी इथे मात्र थांबवलंय गोलंदाज आदित्यने. 5वा गडी गारत यावेळेस शहीद संघाचा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 23 या आकड्यावरती स्थिरावलेली. शेवटचे या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय नवीन बॅट्समन रोशन येत आहेत ऑन अ स्ट्राइक. फुल टॉस बॉल ऑन साइडला चेंडू. यावेळेस 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते. मिड विकेटला आपण पाहतोय चेंडू गॅदर केला जाईल. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3रं षटक मार्गस्थ असताना शेवटचा बॉल. इथे यावेळेस सुनेक चेंडू डाव्या स्टिकला सोडून जाणारा. आउटसाइड लेग स्टंप. हा देखील चेंडू स्वेर येतो या षटकात. दिलं गोलंदाज आदित्यचा दिशेपासून थोडेसे भरकट आहेत. शेवटचा बॉल. यावेळेस बॅक टू बॉलर चेंडू खेळून काढलाय सरळ रेषेमध्ये. लॉंग ऑफला येत आहेत क्षेत्ररक्षक अतिशय होते. चेंडू गॅदर करेल तोपर्यंत मात्र 1च धाव आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 3 यावेळेस संपन्न होत आहे. आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती कौस्तुभ प्रतिष्ठान शहीद संघाची 5 बाद 26 धावा. शेवटचं षटक निर्णायक षटक या मॅचचा अंतिम षटक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात. गोलंदाज ओमकार येत आहेत गोठेगर बी संघाच्या वतीनं. हे निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये किती धावा येतील टीम शहीद संघासाठी आणि किती धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं जाईल. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक हाणामारीचं षटक. इथे यावेळेस शॉर्ट लाईनचा बॉल. संभ्रमात टाकणारा चेंडू. स्वतः गोलंदाज आपण पाहतोय ओमकार चेंडू गॅदर करतात स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये. तोपर्यंत 1च धाव. चांगली गोलंदाजी चांगला चेंडू. अक्षरशः आगीचे निखारे टाकले जात आहेत यावेळेस मैदानावरती. गोठेगर बी संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून
धाव संख्या धाव फलकावरती फक्त सिंगलने पुढे सरकते 27 धावा. इथे यावेळेस शॉर्ट पिच बॉल मिस टायमिंग झालंय. चेंडू हवेत परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल. दोन्ही चेंडूवरती येतील तोपर्यंत या मिळतील 2 धावा. अगदी दूरचं अंतर कापून इथे यावेळेस 100% कमिटमेंट 100% योगदान देत असताना आपण पाहतोय. यावेळेस धोनी धाव संख्या धाव फलकावरती 2 ने पुढे सरकते 29 धावा. इथे यावेळेस फटका चांगला आहे. सरळ चेंडू जाईल. यावेळेस कॅमेरामॅनला सलामी देणारा हा बिग लॉंग वे षटकार. अत्यंत गरज होती मोठ्या फटक्याची. नक्कीच गरज असताना यावेळेस आपण पाहतोय फलंदाज रोशनच्या बॅट मधून षटकार येतोय. ओरपिच बॉल होता त्याला मात्र पाठवलं लॉंग ऑफला. इथे यावेळेस पुन्हा एकदा चेंडू येतोय डॉट. नक्कीच संभ्रमात टाकणारा चेंडू थोडसा बाहेर येऊन बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस चेंडू डॉट येतोय. धाव संख्या स्थिरावलेली पाहायला मिळते 35 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक. या शेवटच्या 2 बॉल वरती नक्कीच किती धावा येतील टीम कौस्तुभ प्रतिष्ठान शहीद संघाला. इथे यावेळेस सचून एक चेंडू शरीराचा वेध घेणारा पायाला स्पर्श करून जाणारा हा चेंडू. यावेळेस एकच धाव लेग बाईच्या रूपानं संघाच्या खात्यात ऍड केली जाते. 36 धावा. शेवटचा बॉल या इनिंगचा आपण पाहतोय. अंतिम सामना गोटेगर बी वर्सेस कौस्तुभ प्रतिष्ठान शहीद या 2 टीम मध्ये धर्मवीर चषकचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील अंतिम सामना. शेवटच्या बॉलवरती गडी बाद. यावेळेस 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना 6वा शहीद टीमला. धाव संख्या धाव फलकावरती 36 येणारे 24 बॉल 37 धावांची गरज असेल विजयासाठी गावदेवी गोटेगर बी संघाला. और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. प्रिय समालोचक हरिभक्त पारायण रमेश महाराज शिंदे सर यांना विनंती करेन आणि तुमची सर्वांची रजा घेतोय. दिलगिरी व्यक्त करेन. जय हिंद जय महाराष्ट्र. या ऐकूया पुन्हा एकदा दुसऱ्या सद्दामध्ये रमेश शिंदे सर यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो हॅलो थँक्यू सो मच. मनापासून आभार मानेल. हॅलो हॅलो सुजय भगत आवाज दे जरा. हॅलो
हॅलो थँक्यू. युवासेना उपतालुका प्रमुख सन्माननीय पृथ्वी अधिकारी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सरस स्वागत करेल. यावेळेस दोन्हीच्या माध्यमातून हा फटका सजवलाय, परंतु धावा येतील फक्त डिक्लेअरच्या स्वरूपात एक. मॅडी सर अर्थातच महेशजी धुळे जुबिलीचा बदलापूरचा हा बुलंद आवाज. परवा हा आवाज गोव्याच्या एका खूप मोठ्या स्पर्धेमध्ये पोहोचला आणि खूप मोठं नाव आज या स्पर्धेची उंची सातत्याने वाढली गेली सकाळच्या सत्रापासून. कारण महेश धुळे सर अर्थात आमचे मॅडी सर या ठिकाणी येणं ही आमच्यासाठी खूप आनंदाची पर्वणी. आम्ही म्हणतो साधू संत याची घरात तोची दिवाळी दसरा. आज आमची दिवाळी झाली, आज आमची होळी सुद्धा झाली. थँक्यू सो मच मॅडी सर, आलात. आम्ही आपले आभार व्यक्त करेल. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव मात्र आली, कारण निखिल गोलंदाजी करतोय. 37 धावांची गरज असेल ती या मॅच मध्ये, अर्थातच सेकंड इनिंग मध्ये. पूर्वार्ध बघितला 36 धावा, उत्तरार्धामध्ये 37 धावांची गरज असेल. म्हटलं जातं मित्रांनो, आजपर्यंत आम्ही कधी मांजराला ग्लव्स घालून उंदराला पकडताना कधी बघितलेलं नाही आहे. त्या पद्धतीने तुम्हाला ही झापड मारावी लागेल आणि तेव्हा कुठेतरी ब्रेक करावे लागतील, तशी गोलंदाजी करावी लागेल. मगाशी आमचे माडी सर म्हणाले की आगीचे गोळे तुम्हाला टाकावे लागतील. निश्चितच ब्लॉक करण्याचा प्रयत्न करावा लागेल, अटॅकिंग गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल आणि विकेट मात्र घ्याव्या लागतील. कारण या शहापूर तालुक्याला परिचित असणारा संघ आई गावदेवी गोटेकर बी आहे. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. गोलंदाज निखिल इम्प्रोव्हायझेशन दाखवतोय आणि हा बदल सातत्याने करणं गरजेचं असेल. कारण म्हटलं जातं मित्रांनो, बदल हा निसर्गाचा नियम आहे. तोच निसर्गाचा नियम अनपेक्षित न होता अपेक्षित व्हावा, याचसाठी केलाय अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. 2 चेंडूमध्ये 2 धावा मात्र आल्या, परंतु 37 धावा, 24 चेंडू 37 धावा. जवळपास आपण बघतोय 9.50च्या सरासरीने आपल्याला जायचं आहे. वेळ वाचवा. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे टीम मीटिंग या ठिकाणी करायची नाही. गोटेकर टीम, आपण एक चांगला संघ आहात. क्रिकेटचा क्लास आजपर्यंत आपण जपलेला आहे. 5:30 वाजलेले आहेत आणि 4 षटकासाठी निश्चितच 20 मिनिटे तरी मिनिमम लागतील, याची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार. निखिल राईट आर्म ओव्हर द विकेट. रिवर्सचा प्रयत्न नॉट सक्सेस. यावेळेस अपील केली गेली. उत्साह होता, आत्मविश्वास सुद्धा होता, परंतु चेंडू निघून गेला. नक्कीच तिसरा चेंडू सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. रिवर्सचा प्रयत्न धोनीकडून झाला. 2 धावा धावफलकावर. प्रत्येक षटकामध्ये 9:30ची गरज असेल या मॅचला तुम्हाला जिंकायचं असेल तर. 2 धावा धावफलकावर. निखिल गोलंदाजी करतोय, पूर्णपणे बांधून ठेवलं या मॅच मध्ये गोटेकर टीमला. नेक्स्ट बॉल फेस करेल धोनी. सातत्याने अपील होते संघनायक नितीनजी तारमळे यांच्या माध्यमातून. निश्चितच सातत्याने या अपीलचा उत्साह वाढत जाताना पाहायला मिळतोय. मी तर म्हणेन पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे मजबूत अवस्था निर्माण करून ठेवली गोलंदाज निखिलच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल फेस करेल धोनी. हो 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 हो, अनदर डॉट बॉल. बॅक टू बॅक 3 चेंडू 0 धावा. 5 चेंडू फेकलेत, केवळ 2 धावा खर्च केल्या. मी तर म्हणेन ही मॅच लो स्कोरिंग म्हणावी लागेल की नाही हा मोठा प्रश्न असेल. कारण 37 धावा बनवायच्या आहेत. 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केला. मंडाटरी पॉवर प्ले मध्ये सक्सेसफुल, वंडरफुल अँड पॉवरफुल. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. पुढचा चेंडू खेळेल धोनी. निश्चितच एक चांगला फटका गॅप मधून निघून जातोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा शंखनाद केला गेला. रणशिंग फुंकले गेले. चौकार आला. टीमची टोटल बघू शकाल 6 धावा.
यस पहिलं षटक संपुष्टात येते 6 धावा धावपलकावर. अजूनही विजयासाठी 18 चेंडू आणि 31 धावांची गरज. 18 बॉल्स 31 रन्सची गरज असेल जिंकण्यासाठी आई गावदेवी गोटेकर बी टीमला. चांगली बॉलिंग पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली, कलात्मकता पाहायला मिळाली, हा बदल पाहायला मिळाला. अचूक टप्पा होता. पूर्णपणे 3 चेंडू जर बघितले तर एक सुद्धा धाव नाही. याला म्हणतात निखिल. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2021 सर्व खेळाडूंचे क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत करेल. सूर्याची किरण दर्याच्या दर्पणात पडण्याची वेळ आली. अर्थातच ही सायंकाळ कोण गोड करेल. एका बाजूला आई गावदेवी गोटेकर बी तर एका बाजूला कौस्तुभ प्रतिष्ठान शेई. कस्तुरीचा सुगंध तुम्हाला दरवळावा लागेल. घाई करा मित्रांनो, मॅच ऑन करायची आहे. सुरुवात करा. पण म्हटलं जातं हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते. जेव्हा ते शांत बसतं ना तेव्हा तिला ती सापडते. तुम्हाला थोडंसं शांत व्हावं लागेल, तेव्हा विजयाचा सुगंध दरवळेल. ती कस्तुरी तुम्हाला सापडेल. पहिलं षटक संपलंय. 10 बाय धावपलकावर फक्त आणि फक्त 6 धावा. घाई करा शेई टीम. काय बोलतात तो प्रॉब्लेम काय राकेश तयार. हा प्रॅकर बॉल परिणामाना तुम्हाला सामोरं जावं लागेल. निश्चितच ताकदीचा वापर पाहायला मिळाला. एक सिंगल धाव पुन्हा एकदा ऍड केली जाईल. टीमची टोटल बघू शकाल धावपलकावर 14 धावा. 37 धावांचं आव्हान. निश्चितच सलामीची जोडी धोनी आणि रोहन हे मैदानावर खेळताना पाहायला मिळत आहेत. अंबुजा सिमेंट का जोड हे टूटेगा नाही. पुढचा बॉल फेस करेल बॅट्समन धोनी. ओ हो पुन्हा एकदा अंपायर या ठिकाणी निर्देशित करतील. हा सुद्धा वाईट बॉल आहे. थोडंसं दडपण आलं पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर आणि तदनंतर मात्र वाईड आणि वाईड. पुन्हा एकदा खूपच वेगळे चेंडू फेकले जात आहेत. लाईन चुकीची पाहायला मिळते गोलंदाज राकेशच्या माध्यमातून. मी तर म्हणेन पहिलं षटक अतिशय निर्णयात्मक षटक ठरलं गेलंय. 6 धावा धावपलकावर लागल्या होत्या. त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवर एक धडाका पाहायला मिळाल्यानंतर थोडंसं दडपण. गोलंदाज तयार. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्लोवर वन कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली. जजमेंट मात्र थोडीशी चुकली गेली, परंतु क्षेत्ररक्षण केलं. कौतुक केलं जाईल या क्षेत्ररक्षकाचा. अर्थातच पराग तारमळे डीप मध्ये होता. तत्पूर्वी 2 धावा. धोनीची क्षमता आहे, एक गुड फिनिशर आहे आणि तो सलामीला आल्यानंतर सुद्धा अनेक मॅचेस याने फिनिश केलेल्या आहेत. अंबुजा सिमेंट का जोड हे तुटेगा नाही. जणू काही फेविकॉल सारखा चिटकून आहे या खेळपट्टीवर. धावा पाहायला मिळतील 17 धावा. यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न सातत्याने अपील केली जाते नितीन तारमळे सरांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. आतापर्यंत 4 चेंडू व्हॅलिड पकडले जातील. 10 बाय त्या धावपलकावर 17. एक चांगला बॅटल या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका बाजूला गावदेवी, दुसऱ्या बाजूला कौस्तुभ प्रतिष्ठान शेई.
अतिशय खराब गोलंदाजी या षटकामध्ये चालू आहे. टप्पा मात्र व्यवस्थित पाहायला मिळत नाही. यावेळेस पुन्हा एकदा शफल झाले. फटका सजवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला पाहायला मिळाला. तत्पूर्वी 2 धावा. नक्कीच चांगली बॅटिंग, मॅचला विजयासाठी साजेशी बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते. अर्थातच 20 धावा धावपलकावर लागल्या. मी तर म्हणेन 5 चेंडू टाकण्यासाठी 8 चेंडू फेकावे लागलेत आणि षटक कंप्लीट करण्यासाठी 9वा चेंडू फेकावा लागतोय गोलंदाज राकेशला. एक हलकीशी कट केली गेली. खेळपट्टीवर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 धाव. हे षटक कंप्लीट करण्यासाठी 9 चेंडू फेकावे लागले. मी तर म्हणेन अतिशय खराब गोलंदाजी दुसऱ्या षटकाचा विचार केला तर, कारण पहिल्या षटकामध्ये ही मॅच आपल्या ताब्यात होती. पुन्हा एकदा त्या पागा सैल झाल्या आणि बघता बघता हे अश्व पुन्हा एकदा खूप दौडू लागलेले आहेत. धावा त्या धावपलकावर 21 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावा. 12 चेंडू 16 धावा. समीकरण सोपं आहे, पण म्हटलं जातं मित्रांनो, इम्पॉसिबल से आय एम ऑलवेज पॉसिबल. या ठिकाणी तुम्हाला होणी अनहोणी आणि अनहोणी होणी करावी लागेल. अशक्य शक्य शक्य अशक्य या सगळ्या गोष्टींना तुम्हाला पुरेपूर उतरावं लागेल. 12 चेंडू 16 धावा. संघाचा कर्णधार नितीन तारमळे गोलंदाजी मार्गावर हजर. हे शेवटचे 12 चेंडू म्हणजे जेवढ्या जबाबदारीने फेकले जातील. विकेट जर गेल्या तर शेही संघ क्वालिफायर आणि बॅटिंग जर चांगली झाली आई गावदेवी गोटेकर 20 संघ क्वालिफायर. फक्त क्वालिफायर एक संघ या ठिकाणी पाहायला मिळेल. जीतना जरुरी, हारना जरुरी, खेल हे खेलना जरुरी. गोलंदाज तयार. हा ट्रॅकर बॉल यावेळेस मात्र पॉइंटच्या डोक्यावरून फेकून दिलाय आणि हा चेंडू मात्र प्रवास करतोय. जाऊन धडकेल भगव्या पट्टीला. होईल चेंडूचा स्पर्श आणि पुन्हा एकदा डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण, अर्थात हर्ष. विजयी कोणाला नको आहे, पण म्हटलं जातं मित्रांनो, क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द तुमच्या मनात असावी. घरट्याचं काय आहे, बांधता येईल कधी. पहिल्या चेंडूवर आल्या या 4 धावा. धाव फलक फरक आणि वेगाने पुढे सरकलाय. 25 धावा. अजूनही 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. यावेळेस लेग ब्रेक करण्यात यस. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. आई गावदेवी गोटेकर बी टीमला. जणू काय विजयाकडे जाताना हा रथ या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार नितीन तारमळे सर. ऑफ ब्रेक बॉल यावेळेस मात्र पाहायला मिळाला. एक हलकीशी कट या मैदानावर खेळपट्टीवर धोनीच्या माध्यमातून, परंतु धोनीची चाणक्यगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. रोहन निश्चितच दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅक टू द डगआउट. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं नाही तर या ठिकाणी आपली विकेट सॅक्रिफाईस करणे याला म्हणतात. कारण निश्चितच धोनी खेळला पाहिजे या अनुषंगाने आपली विकेट या ठिकाणी प्रदान केली गेली. बॅट्समन रोहन बॅक टू द पवेलियन. दहा चेंडू आणि 10 धावांची गरज. हा ब्रेकर बॉल यावेळेस मात्र ब्रेड अँड बटर बॉल. फक्त दिशा दिली, चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. चेंडू शिल्लक राहतील 9 आणि जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज. 9 चेंडू 6 धावा. मी तर म्हणेन 3 चेंडू एक्स्ट्रा आहेत. या 3 चेंडू मध्ये जवळपास मॅच फिनिश करण्याची प्रयत्न धोनीच्या माध्यमातून होतील. ओ हो सीधी उंगली से घी निकलती है, तो भी उंगली टेढ़ी कर दी आणि धावा मात्र आल्या.
4 फक्त आणि फक्त 2 धावा विजयापासून अंतरावर आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा रणशिंग फुंगड्यांचं काम आई गावदेवी गोटेकर बी यांच्या माध्यमातून केलं. तत्पूर्वी थांबलेला डीजे एक सुंदर गीत या सायंकाळच्या आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवत. फक्त 2 धावांची गरज. ओहो झेल सुटली. निश्चितच एक धाव खेळपट्टीवर काढून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ही जबाबदारी निश्चितच अतिश मांडेच्या माध्यमातून विजयी फटका आला. जिंकलात आई गावदेवी गोटेकर बी. हँडशेकिंग करायची आहे दोन्ही संघांना विनंती. आई तुला विनवत